T20 वर्ल्ड कपच्या वेळी एक चर्चा खूप जोरात सुरू होती. टीम इंडिया 300 रन्स कधी मारणार? प्रत्येक मॅच आधी हा विषय निघायचा, पण तो आकडा काही मैदानावर उतरला नाही. IPL सुरू झाल्यावर ही चर्चा थांबली, पण राजस्थान विरुद्ध हैदराबादच्या प्लेऑफ मॅचमध्ये अचानक पुन्हा लोकांना वाटायला लागलं, आज कदाचित 300 होऊ शकतात. लोकांना असं का वाटलं हे जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओतून. नमस्कार, मी वेदांत शिंदे बोल बिंदासमध्ये आपलं स्वागत करतो. आज मी तुम्हाला IPL मधील अशा एका खेळाडूबद्दल सांगणार आहे, त्याची चर्चा जगभरात सुरू आहे. त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. 15 वर्षाचा मुलगा, पहिलीच प्लेऑफ मॅच, समोर पॅट कमिन्स सारखा वर्ल्ड क्लास कॅप्टन. प्रेशर मोठं होतं, पण वैभवच्या चेहऱ्यावर टेन्शन नव्हतं, कारण तो स्कोअरबोर्ड बघत नव्हता. समोर कोणता बॉलर आहे हेही बघत नव्हता. तो फक्त बॉल बघत होता आणि तो बॉल कुठे मारायचा हे ठरवत होता. पहिल्या ओव्हरचे 5 बॉल कमिन्सने जबरदस्त टाकले. असं वाटत होतं की वैभव अडचणीत येईल, पण 6वा बॉल आला आणि वैभवने थेट 6 मारला. तिथून मॅचचा रंग बदलला. जणू कुणीतरी व्हिडिओ गेम सुरू केली होती आणि कंट्रोलर वैभव सूर्यवंशीच्या हातात होता. त्याने मलिंगाला 6 मारला. कमिन्स सारख्या बॉलरला सलग 3 6 ठोकले. साकिब हुसेनच्या ओव्हरला सलग 2 6 मारून फक्त 16 बॉलमध्ये 50 पूर्ण केली. त्या 50 मध्ये फक्त 1 4, बाकी 8 6, म्हणजे 16 पैकी 9 बॉल थेट बाउंड्रीच्या बाहेर गेले होते. पॉवर प्ले संपला तेव्हा राजस्थानचे 80 रन झाले होते आणि त्यातले 60 रन्स एकट्या वैभवचे होते. पण वैभव थांबायला तयार नव्हता. 8व्या ओव्हरमध्ये राजस्थानने 100 रन्स पार केले. प्रफुल्ल हिंगेच्या ओव्हरमध्ये तर त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. 6 4 4 6 6 एका ओव्हरमध्ये 26 रन्स आणि स्कोअर झाला 28 बॉल 97. आता फक्त 3 रन्स बाकी होते सेंचुरीसाठी. IPLच्या फास्टेस्ट सेंचुरीच्या रेकॉर्डच्या जवळ वैभव पोहोचला होता. आता सगळ्यांना खात्री होती की पुढचा बॉल पण स्टेडियमच्या बाहेर जाणार. कमिन्सने फील्ड बदलली, वेळ घेतला, प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, पण वैभवने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी मिस हिट झाला. कॅच गेला, सेंचुरी राहिली. पण खरं सांगायचं तर त्या दिवशी कुणी त्याची सेंचुरी मिस झाली याचं दुःख केलं नाही, कारण लोकांनी काहीतरी वेगळंच पाहिलं होतं. 15 वर्षांचा मुलगा प्लेऑफ सारख्या मोठ्या मॅचमध्ये वर्ल्ड क्लास बॉलर समोर फक्त 29 बॉलमध्ये 97 रन्स, 12 6, 5 चौकार, स्ट्राईक रेट 334. हे नंबर्स नाहीत, ही फ्युचरची वॉर्निंग होती. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे वैभवचा ॲटिट्यूड. तो बॉलरचं नाव बघत नाही, समोर कोणता इंटरनॅशनल बॉलर आहे हेही बघत नाही. तो फक्त बॉल बघतो आणि तो कुठं मारायचा हे ठरवतो. म्हणूनच क्रिस गेलचा एका सीझनमध्ये 59 6चा रेकॉर्ड सुद्धा त्याने मोडला. वैभव सूर्यवंशी 65 6 एका IPL सीझनमध्ये एवढ्या लहान वयात हे करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. पण राजस्थानच्या विजयात आणखी एक नाव महत्त्वाचं होतं, ते म्हणजे ध्रुव जुरेल. वैभव आउट झाल्यानंतर राजस्थानचा स्कोअर अचानक स्लो झाला. प्रेशर वाढायला लागलं, पण जुरेलने ते होऊ दिलं नाही. त्याने फक्त 20 बॉलमध्ये 50 मारली. कमिन्सच्या एका ओव्हरमध्ये 17 रन्स काढले. स्कोअरबोर्ड थांबू दिला नाही, त्यामुळे राजस्थानचा मोमेंटम कायम राहिला. नंतर रियान परागवर जबाबदारी आली, पण तो 26 रन्स करून आउट झाला आणि मग राजस्थानचा डाव थोडा ढेपाळला. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये फक्त 36 रन्स आले आणि स्कोअर 243 वर थांबला. एक वेळ अशी होती की राजस्थानचे 300 रन्स होतात की काय असं वाटत होतं, पण तरी हा स्कोअर प्लेऑफ मॅचमध्ये खूप मोठा होता. आता राजस्थानचा पुढचा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध आहे. क्वालिफायर 2 मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर असतील, कारण तो आता फक्त यंग प्लेअर राहिलेला नाही, तो IPLचा गेम चेंजर ठरला आहे. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, वैभव सूर्यवंशीला टीम इंडियामधून चान्स मिळायला पाहिजे का नाही? माझ्या मते टॅलेंटला वय नसतं. जे खेळाडू क्राऊडला एक्साइटमेंट देतात, मॅचचं वातावरण बदलतात आणि वर्ल्ड क्लास बॉलर्सला प्रेशरमध्ये टाकतात, त्यांना मोठ्या स्टेजवर चान्स मिळायलाच पाहिजे. कारण काही खेळाडू फक्त रन्स करतात, काही रेकॉर्ड्स बनवतात, पण काही खेळाडू क्रिकेटचा इतिहास बदलायला येतात. आणि सध्या क्रिकेट वर्ल्डमध्ये एकच चर्चा आहे, वैभव सूर्यवंशी हा फ्युचर नाही, तो इंडियन क्रिकेटचा प्रेझेंट आहे. तुम्हाला काय वाटतं, वैभवला टीम इंडियामधून खेळायला चान्स मिळायला पाहिजे का नाही? आणि क्वालिफायर 2 मध्ये पुन्हा त्याचा जलवा दिसेल का? तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.